नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। रेमल चक्रीवादळ आज पश्चिम बंगालमध्ये धडकण्याचा हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त करण्यात आलाय। वाऱ्याचा वेग ताशी 110 ते 120 किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे। पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या। चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवरही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची माहिती आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे वाऱ्याचं चक्रीवादळात रूपांतर झालंय। या चक्रीवादळाला रेमल असं नाव देण्यात आलंय। शनिवारी संध्याकाळी भारतीय हवामान संस्थेने सांगितलंय की हे चक्रीवादळ रविवारी रात्री उशिरा पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील खेचेपारा दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचं हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलं। रेमल हे मान्सून आल्यामुळे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं पहिलं चक्रीवादळ आहे। आयएमडीने मच्छीमारांना 27 मेच्या सकाळपर्यंत उत्तर बंगालच्या उपसागरातील समुद्रात जाऊ नये असा सल्ला दिला। दक्षिण आणि उत्तर 24 परगणासारख्या पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये 26-27 मेसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तसेच या भागात काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आलाय। रविवारी म्हणजेच आज हे चक्रीवादळ ताशी 102 किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता असून पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये 26 आणि 27 मे रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा।